सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारतात तिरंगा ध्वजात किती रंग असतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5। तर याचं उत्तर भारताच्या तिरंग्यात 3 रंग असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, सह्याद्री हे कोणत्या राज्यातील डोंगर रांगा आहेत? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी हिमाचल, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी केरळ। तर याचं उत्तर सह्याद्री हे महाराष्ट्र राज्यातील डोंगर रांगा आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, कोणता पक्षी आपले घर शिलाईसारखे शिवतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कावळा, ऑप्शन बी बुलबुल, ऑप्शन सी शिंपी पक्षी, ऑप्शन डी पोपट। याचं उत्तर आहे शिंपी पक्षी आपले घर शिलाई मिशन सारखे शिलतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ कोणी लिहिले? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तुकाराम, ऑप्शन बी ज्ञानेश्वर, ऑप्शन सी नामदेव, ऑप्शन डी स्वामदेव। उत्तर आहे ज्ञानेश्वर हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, हिरकणी कोणत्या किल्ल्याशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंधुदुर्ग, ऑप्शन बी प्रतापगड, ऑप्शन सी राजगड, ऑप्शन डी रायगड। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर हिरकणी हे रायगड किल्ल्याशी संबंधित आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6, जगातील सगळ्यात मोठा साप कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नागराज, ऑप्शन बी अजगर, ऑप्शन सी कोब्रा, ऑप्शन डी दामन। याचं उत्तर आहे जगातील सर्वात मोठा साप अजगर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, मोहनजोदडो कोणत्या नदीच्या काठी वसले होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नर्मदा, ऑप्शन बी गंगा, ऑप्शन सी सिंधू, ऑप्शन डी यमुना। याचं उत्तर मोहनजोदडो हे सिंधू नदीच्या काठेवर वसले होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, पृथ्वीचा श्वास असे कुठल्या जंगलाला म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सागवान, ऑप्शन बी ॲमेझॉन, ऑप्शन सी अभयारण्य, ऑप्शन डी गजंगल। याचं उत्तर पृथ्वीचा श्वास असे ॲमेझॉन जंगलला म्हटले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या झाडाचा पाला खाल्ल्यास पचन सुधारते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पिंपळ, ऑप्शन बी बेल, ऑप्शन सी लिंबू, ऑप्शन डी तुळस। तर याचं उत्तर आहे बेल झाडाचा पाला खाल्ल्यास पचन सुधारते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, ऑक्सिजन कोणत्या रंगाचा वायू आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए निळसर, ऑप्शन बी लाल, ऑप्शन सी पारदर्शक, ऑप्शन डी हिरवा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर ऑक्सिजन हा पारदर्शक रंगाचा वायू आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, मानवाचे हृदय एका मिनिटात किती वेळा ठोके देतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 30 ते 40, ऑप्शन बी 70 ते 80, ऑप्शन सी 120 ते 130, ऑप्शन डी 10 ते 20। तर याचं उत्तर मानवाचे हृदय एका मिनिटात 70 ते 80 वेळा ठोके देतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, ब्रह्मांड म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए एक ग्रह, ऑप्शन बी एक तारा, ऑप्शन सी सर्वोच्च विश्व, ऑप्शन डी आकाशगंगा। याचं उत्तर आहे ब्रह्मांड म्हणजे सर्वोच्च विश्व आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, वीज कशामुळे निर्माण होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाण्यामुळे, ऑप्शन बी चुंबकांमुळे, ऑप्शन सी इलेक्ट्रिकच्या प्रवाहामुळे, ऑप्शन डी वाऱ्यांमुळे। याचं उत्तर आहे वीज ही इलेक्ट्रिक प्रवाहामुळे निर्माण होते। उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे,
कोणता जीव झोपताना एक डोळा उघडा ठेवतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डॉल्फिन, ऑप्शन बी सिंह, ऑप्शन सी उंट, ऑप्शन डी घुबड. याचं उत्तर आहे डॉल्फिन जीव झोपताना एक डोळा उघडा ठेवतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 15 आहे. कोणत्या फळामध्ये सर्वात जास्त पाणी असते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी द्राक्षे, ऑप्शन सी कलिंगड, ऑप्शन डी सफरचंद. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर आहे कलिंगड फळामध्ये सर्वात जास्त पाणी असते. याचे उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 16 आहे. भारतात सर्वात आधी सूर्य कोठे उगम पावतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश, ऑप्शन डी पश्चिम बंगाल. याचं उत्तर भारतात सर्वात आधी सूर्य हा अरुणाचल प्रदेशमध्ये उगम पावतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 आहे. पृथ्वीभोवती फिरणारा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी चंद्र, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी सूर्य. याचं उत्तर पृथ्वीभोवती फिरणारा एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे. रामायण हे कोणत्या भाषेत सर्वप्रथम लिहिले गेले? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हिंदी, ऑप्शन बी संस्कृत, ऑप्शन सी पाली, ऑप्शन डी मराठी. याचं उत्तर रामायण हे संस्कृत भाषेत सर्वप्रथम लिहिले गेले. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी गेंडा. तर याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जो की नेक्स्ट 20वा क्वेश्चन आहे तो आहे कोणत्या दिवसाला शिक्षक दिन साजरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 26 जानेवारी, ऑप्शन बी 15 ऑगस्ट, ऑप्शन सी 5 सप्टेंबर, ऑप्शन डी 1 मे. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर 5 सप्टेंबर दिवसाला शिक्षक दिन साजरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 21 आहे. गोवा भारतात कोणत्या सागरी किनारी आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बंगालचा उपसागर, ऑप्शन बी अरबी समुद्र, ऑप्शन सी हिंदी महासागर, ऑप्शन डी अंटार्क्टिक महासागर. याचं उत्तर आहे गोवा भारतात अरबी समुद्राच्या किनारे आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 22 आहे. माणसाच्या शरीरात किती हाडे असतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 106, ऑप्शन बी 206, ऑप्शन सी 300, ऑप्शन डी 190. याचं उत्तर माणसाच्या शरीरात 206 हाडे असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 23 आहे. सौरमंडळातील सर्वात छोटा ग्रह कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी नेपच्यून, ऑप्शन डी शनी. तर याचं उत्तर आहे सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह हा बुध आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट 24वा क्वेश्चन आहे तो आहे चिंचच्या बियांची पावडर कोणत्या आजारासाठी घरगुती उपाय म्हणून उपयुक्त मानली जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मधुमेह, ऑप्शन बी अपचन, ऑप्शन सी दमा, ऑप्शन डी थकवा. याचं उत्तर आहे चिंचच्या बियांची पावडर अपचन आजारासाठी घरगुती उपाय म्हणून मानली जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जो की लास्ट 25वा क्वेश्चन आहे तो आहे भारताची राजधानी कोणती? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी चेन्नई. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला आपल्या तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.